नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय मिशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप प्रश्नपत्रिका 2022 यामधील गणिताची पूर्ण 50 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर या चॅनलवर तुम्हाला 2017, 2018 त्यानंतर म्हणजे 2017 पासून 2023 पर्यंत सर्व गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयाची सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। ठीक आहे, चला तर या ठिकाणी आपण 2022 च्या पेपरला सुरुवात करूया। ठीक आहे, चला पहा या ठिकाणी 26 नंबरचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की 5 डझन अधिक 2 ग्रोस बरोबर किती डझन। आता पहा या ठिकाणी एक ग्रोस म्हणजे किती, आपल्याला एक ग्रोस बरोबर 144 कागद हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे। तर 144 कागद म्हणजे ह्याला जर डझन मध्ये रूपांतर केलं तर किती डझन होतात, 12। तर 2 ग्रोस म्हणजे किती होईल मग, 12 आणि 12 24 डझन। किती डझन होतील, 24। आणि आपल्याला इथे डझनामध्येच उत्तर विचारलंय म्हणजे 2 ग्रोसच्या ऐवजी आपण इथं 24 डझन लिहू शकतो। आणि हे 24 आणि हे 5 मध्ये मिळवायचे 29 या ठिकाणी आपलं तर अगदी बरोबर असणार आहे। ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 27 बघा इथे दिले 37 ने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास 6व्या स्थानावर कोणती संख्या येईल। बघा या ठिकाणी 37 ने विभाज्य असलेला म्हणजे 37 ने भाग जाणार आहे 6व्या क्रमांकावर, म्हणजे डायरेक्ट आपण 37 गुणिले 6 असं जरी केलं तरी आपलं उत्तर येते 6 42 हातचे 4 येते 18 आणि 4 22 या ठिकाणी 222 हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे। ठीक आहे, चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया। पुढील प्रश्न आहे 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता, तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणता वार 5 वेळा येईल। तर पहा या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला 12 तारखेचा वार दिलेला आहे। तर आपल्याला काय करायचंय या ठिकाणी अगोदर 12 मधून जर 7 वजा केले तर किती होतात, 5। त्याचा अर्थ 5 तारखेला पण कोणता वार येणार आहे, शनिवारच येणार। कोणता वार येणार आहे, शनिवार। तर आपण 4 ला कोणता येईल, शुक्रवार येईल। त्यानंतर 3, 2 आणि 1 या तारखेचे जे वार आहेत ते 5 वेळा येणार, कारण हा ऑगस्ट महिना 31 तारखेचा आहे। किती तारखेचा असतो, 31। आणि बघा जर महिना 31 तारखेचा असेल तर 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा येतात। जर महिना 30 चा असेल तर 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा येतात। महिना जर 29 तारखेचा असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो। ठीक आहे, तर बघा आता इथे शुक्रवार आहे, असेल गुरुवार, या ठिकाणी असेल बुधवार, असेल मंगळवार, हे वार येणार आहेत 5 वेळेस। ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला। ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे 29 नंबरचा। तर या ठिकाणी आपल्याला काय दिले, 2 दशांश अपूर्णांकातील फरक दिलेला आहे। त्यातील 1 दशांश अपूर्णांक दिलेला आहे, तर दुसरा दशांश अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे। ठीक आहे, तर अशा वेळेस आपल्याला फरक म्हणल्यास या दोघांची काय असते, वजाबाकी असते। ठीक आहे, 2 दशांश अपूर्णांकातला फरक आहे। 1 दशांश अपूर्णांक जर 3.256 असेल तर या ठिकाणी दुसरा दशांश अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे। तो माहिती नाहीये म्हणजे आपण काय घेऊ शकतो, x आणि x वजा 3.25 आणि यांच्यातला फरक दिलेला आहे 4.58 आणि 5। तर पहा ही अधिकची संख्या इकडे वजा होईल, म्हणजे या दोघांची जर अधिकची वजाची अधिक होईल। दोघांची या ठिकाणी बेरीज जर केली तर उत्तर या ठिकाणी येणार आहे। ओके, 5, 6 आणि 5 11 येईल, हातचा 1 येईल। 9 आणि 4 14 हातचा 1 येईल। 7 आणि 1 8 पॉइंटला पॉइंट हातचा 1 आणि या ठिकाणी 8 हा 8 पॉइंट हा हातचा येणार नाही, 6 7 8 या ठिकाणी ते 7 येईल। 7.841 ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते। पुढील प्रश्नाकडे वळूया।
पहा 30 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला इथं दिलेलं आहे, खालील चुकीचा पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. तर या ठिकाणी चुकीचा पर्याय निवडताना आपल्याला मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर हे सर्व या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे. तर आपण जर चारही ऑप्शनचा जर विचार केला, या ठिकाणी आपल्याला चुकीचं ऑप्शन 4 मध्ये दिसते. इथे दिलेलं आहे 1 ग्रॅम बरोबर 100 डेसिग्रॅम. त्याचं 1 ग्रॅम बरोबर या ठिकाणी 10 डेसिग्रॅम येत असतो. म्हणून हे ऑप्शन या ठिकाणी चुकीचा आहे. बाकीचे तिन्ही ऑप्शन कसे आहेत, अगदी बरोबर आहेत. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 31 मध्ये रेखांकित भागाची शेकडेवारी काढायची आपल्याला. तर या ठिकाणी सर्व भाग या ठिकाणी मोजून घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती आहेत? 16. आणि प्रत्येकाचे 2-2 भाग केले म्हणजे 32. एकूण भाग किती आहेत? 32. ठीक आहे. तर आता रंगवलेले मोजायचे. बे1 बे2 4 बे3 6 आणि बे4 8. आणि याची शेकडा काढणे म्हणजे त्याला कितीने करणे. त्याला जर आपण 100 ने गुणलं काय होईल? 8 1 8, 8 चौन 32 होईल. परत 4 1 4, 4 दोन्ही 8 होईल. 2 उरतील आणि 4 पंचे 20, 25 1 25. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 32 यामध्ये विचारले 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. या ठिकाणी 3 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती असेल? तर ती असेल 1. ठीक आहे. पुढं 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या ती असेल आपली 98. यांच्यामधील फरक किती? तर 101 मधून 98 जर वजा केले आपण तर उत्तर येते 3. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 33 यामध्ये दशांश संख्या दिल्या आहेत दशांशामध्ये आणि या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिली व शेवटची संख्या यामधील फरक विचारलाय. तर पहा या जर संख्या आपण चढत्या क्रमाने मांडल्या तर काय होईल? सुरुवातीला पहिली संख्या कोणती येईल? तर 5 दशांश ही 1 नंबरला येईल. त्यानंतर थोडीशी मोठी संख्या कोणती आहे? ही येईल 2 नंबरला. त्यानंतर या दोघांपैकी मोठी कोण आहे? ही येईल 3 नंबरला. 4 नंबर. तर या 4 आल्याच्या नंतर आपल्याला यामधील पहिल्या व शेवटची संख्या यांच्यातला फरक म्हणजे पहिली संख्या घेऊया आणि शेवटची घेऊया यांच्यातला फरक काढू. 5.435 ही शेवटची आणि ही पहिली संख्या 5.064 यांची करायची फरक म्हणल्यावर वजाबाकी. 1 या ठिकाणी राहील 13तून 7 गेले 6 गेले 7 राहतील 0.0. पहा ऑप्शन क्रमांक आपल्याला 1 मध्ये उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. त्याचे दिले विजयरावनी ₹50 डझन या दराने 30 डझन संत्री विकत घेतल्या. 30 डझन संत्री विकत घेतल्या. आता आपण यांची खरेदी किंमत काढण्यासाठी या दोघांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. खरेदी किंमत बरोबर 50 गुणिले 30. 5 त्रिक 15 येईल आणि कळीला 200. ही झाली खरेदी किंमत विजयरावची. ठीक आहे. विकत घेतले त्यापैकी 15 संत्री खराब झाले. म्हणजे संत्री किती खराब झाल्या त्या ठिकाणी? 15 संत्री खराब झाल्या. व उरलेले सर्व संत्रे त्यांनी 6 रुपये प्रति संत्रे या दराने विकले. तर या व्यवहारात त्यांना नफा अथवा तोटा किती झाला हे विचारले. तर आपण अगोदर संत्री किती विकत घेतल्या? 30 डझन. मग डझनाला जर संत्र्यामध्ये रूपांतर करायचे असेल म्हणजे नगामध्ये तर 30 गुणिले 12 करावं लागेल आपल्याला. 12 त्रिक 36 शून्याला 0. म्हणजे त्यांनी एकूण संत्री किती घेतल्यात?
संत्री येतं पूर्ण. किती झाल्या 360. त्यामधील आता खराब किती झाल्या 15. म्हणजे या ठिकाणी आपल्याला याच्यातून 15 वजा केल्या संत्री तर काय होईल 15 संत्री वजा केल्या याच्यातून पहा या ठिकाणी 5 4 आणि 3 म्हणजे हे शिल्लक राहिले त्याच्याकडे. कशा राहिल्या शिल्लक. शिल्लक संत्री राहिल्या 345 आणि ही संत्री प्रत्येकी 6 रुपयाला एक विकली म्हणजे 345 गुणिले 6 असं जर केलं तर हे काय येईल त्यांची विक्री किंमत येईल. ती किती येणार आहे या ठिकाणी जर गुणाकार केला तर 6 पंचे 30 6 24 आणि 3 27 या ठिकाणी 2 येतील 6 18 आणि 2 20 2070 रुपये त्याला मिळणार आहेत. ही झाली विक्री किंमत. कोणती झाली विक्री किंमत. आता पहा या ठिकाणी विक्री किंमत आणि ही आहे खरेदी किंमत. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर काय होतो नफा. या ठिकाणी हे जे तोट्याचे दोन ऑप्शन आहेत हे आपले कॅन्सल झाले आणि मग विक्री वजा खरेदी म्हणजे या दोन्हीची जर वजाबाकी केली तर ती 570 ही काय असणार आहे आपला या ठिकाणी नफा असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे गणित सोडू शकतो. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न क्रमांक 35 यामध्ये विचारले आपल्याला एका डब्यात 15 किलो आणि 500 ग्रॅम तांदूळ भरले तर 10 डब्यात किती तांदूळ मावतील. 10 डब्यात किती तांदूळ मावतील तर आपल्याला याला 10 ने गुणायचं. याला पॉइंट मध्ये झालेलं तर 15.500 असं होईल गुणिले याला जर 10 डब्यात म्हणजे 10 ने गुणायचं. 1 2 3 0 देऊन टाकू उत्तरात. डायरेक्ट 155 गुणिले 1 म्हणजे 155. ठीक आहे. आता उजवीकडून या ठिकाणी आपल्याला पॉइंट द्यायचा आहे किती नंतर 3 1 2 3 तर किती तांदूळ एकूण मावतील तर 155. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे आपला 36 नंबरचा. याच्यामध्ये सांगितले एक बाटली 125 मिली सुवासिक तेल भरले तर 4 लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील. पहा आता हे मिली लिटर आहे आणि तेल आपल्याकडे लिटर मध्ये. मग लिटरला कशात न्यावं लागेल आपल्याला मिली लिटर मध्ये न्यावं लागणार आहे. ठीक आहे. तर आता याला जर मिली लिटर मध्ये नेलं तर हे होईल 4000 मिली लिटर. हे होईल 4000 मिली लिटर आणि याला कितीने भागायचं 125 भाग द्यायचं म्हणजे 4000 भागिले 125 यांना जर आपण काटाकाटी करून घेतली तर आपल्या या ठिकाणी उत्तर येणार आहे. ठीक आहे. तर आपण ह्याच्या काटाकाटी करून घेऊ. 4000 भागिले 125. पहा आता दोन्हीला 5 ने भाग जातो 25 ने जातो 25 ने जातो 25 5 125 येईल. किती येईल 25 5 125. त्यानंतर इथं देऊ 25 1 25 15 उरतील. त्यानंतर 25 सक 150 होईल. शून्याला 0 होईल तर 5 राहिलेले. ठीक आहे. तर पहा 5 1 5 5 त्रिक 15 होईल. पुढला 1 5 2 10 म्हणजेच या ठिकाणी एकूण तेल भरण्यासाठी 32 बाटल्या लागतील. किती लागतील 32 बाटल्या लागतील. अशा पद्धतीने याला आपण सोडून घेऊ शकतो. पुढील प्रश्न आहे 37 नंबरचा. तर इथं बघा दिलाय त्रिकोण चौकोन आणि या संख्येला 6 ने निशेष भाग जात असेल तर या दोन्हीच्या जागी कोणता अंक येईल हे आपल्याला शोधायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला 6 ची कसोटी 8 लागते. तर पहा 6 ची कसोटी काय 2 ने व 3 ने भाग जाणाऱ्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. आता 2 ने याचा अर्थ या ठिकाणी समसंख्या असायला हवी. कुठं बॉक्सच्या ठिकाणी. आता सुरुवातीला आपल्याला बॉक्स म्हणजे समसंख्या म्हणजे इथं सुरुवातीला समसंख्या आहे का नाही कॅन्सल होईल. इथे सम आहे का कॅन्सल. इथं पण नाही म्हणजे कॅन्सल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे. म्हणजे इथं 2 असेल आणि इथं 3 असेल तर या संख्येला हे भाग जाणार आहे 6 ने.
यासाठी आपल्याला काय पाठ लागणार आहेत? कसोट्या. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 38 या ठिकाणी दिलेले की बघा, आकृती दिलेली आहे आणि आपल्याला विचारले दिलेल्या आकृतीत कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही. रेखांकित न केलेला भागाचा या ठिकाणी म्हणायचं. आता या ठिकाणी 1 2 3 4 5 6 एकूण भाग किती आहेत? 6. ठीक आहे. त्यापैकी रेखांकित भाग किती केलेला आहे? 2. म्हणजे रेखांकित न केलेला भाग किती? 4. किती आहे? 4. तर आता रेखांकित न केलेला अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही. त्याचा सममूल्य अपूर्णांक खालील ऑप्शन मध्ये कोणता दर्शवत नाही ते आपलं उत्तर असणार आहे. तर पहा, याचा सममूल्य अपूर्णांक b1 b 6 हा सममूल्य अपूर्णांक आहे. हे पण या ठिकाणी 4/6 हे पण या ठिकाणी आहेच. आता पुढं राहिले 2 ऑप्शन. आता हे 2/3 या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं b1 b ह्याला भाग जात नाही. हे राहिलं 2/3. तर b2 4 होईल, b3 6 होईल. हे होणार नाही. हे होईल आणि हे पण होईल. इथे होतील 4, इथे होतील 6. हेही होईल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर असणार आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 39 त्यामध्ये दिलेले बघा आपल्याला 4,000चे 10% दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी रक्कम एकूण रकमेच्या दुप्पट असेल. पहा, ज्यावेळेस असं उदाहरण येईल रक्कम दुप्पट होण्यासाठी या ठिकाणी लक्षात ठेवायचं कधी पण की दामदुपटीचं जर गणित आलं तर त्याला आपण असं 100 भागिले दर. कधी दामदुपटीचं गणित आलं तर अंशात 100 घ्यायचे आणि खाली दर किंवा काळ जो काही दिलाय तो ठेवू शकतो. 100 भागिले 10 जर केलं तर याचं उत्तर येते 10. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. पहा, दामदुपटीचं गणित आलं तर आपल्याला जर दर दिलेला असेल तर दर छेदात ठेवायचा, काळ दिलेला असेल तर काळ छेदात ठेवायचा. ठीक आहे. चला तर आता पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 40 हा या ठिकाणी 40 मध्ये खालील आकृतीत त्रिकोणाची संख्या ही चौकोनाच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे असा प्रश्न. पहा, या ठिकाणी अगोदर आपल्याला चौकोनाची संख्या आणि त्रिकोणाची संख्या याच्यामध्ये मोजावी लागणार आहे. ठीक आहे. पहा, अगोदर जर आपण याच्यातले त्रिकोण मोजूया. पायाला जर नंबर दिले, हा एक त्रिकोण येईल. त्यानंतर ह्या बॉक्सला जर ए नाव दिलं तर दिलं 2 3 4 5 आणि 6. पहा, हे जे दिसतात ते किती येतं पूर्ण. हे 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5 आणि हे 6. हे 1 आणि हा 1 मिळून 7. किती त्रिकोण आहेत या ठिकाणी? 7. आणि त्यानंतर 7 झाले 3 अधिक 4 हे 3 आणि 4 मिळून 1 झाला म्हणजे 8. त्यानंतर हे 2 मिळून 1 झाला 9. त्यानंतर परत हे 4 आणि 5 मिळून 1 झाला 10. हे मिळून 1 झाला 11. ठीक आहे. त्यानंतर हा या ठिकाणी मोठा मिळून 1 झाला म्हणजे हे पूर्ण एवढा. तर 12. या ठिकाणी 12 त्रिकोण भेटतात. त्यानंतर असे जर या ठिकाणी आपण ए बी सी डी ई एफ जी आणि एच तर या ठिकाणी आपण असे चौकोन मोजले. समजा सी डी ई आणि बी 1, त्यानंतर हा मोठा 2, त्यानंतर या ठिकाणी हा एक 3, त्यानंतर हा पूर्ण मोठा एक 4, हा एक 5, तर पूर्ण मोठा एक 6, नंतर या ठिकाणी एक 7 हा ए. असे जर आपण या ठिकाणी काढले तर हे 8 येतात. 8 आणि हे 12 आहेत. ते 4 ने कमी आहे. या पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 41 या ठिकाणी सांगितलेले आपल्याला खालील कोणत्या पर्यायात 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे? 5 ची स्थानिक किंमत
या ठिकाणी कोठे कमी आहे हे आपल्याला शोधायचे. पहा या ठिकाणी जर आपण नीट निरीक्षण केलं तर एकक स्थानी 5 ची स्थानी किंमत ऑप्शन क्रमांक 2 आहे म्हणजे याची 5च असते. हे उत्तर येणार आहे आपलं. 43 नंबरचा प्रश्न. खालील दिलेल्या पर्यायापैकी अयोग्य पर्याय म्हणजे चुकीची या ठिकाणी जोडी ओळखायची आहे. जर ह्याला सोडून घेतलं तर ही तर 7चे मूल्य गुणाकार असतो. 7 1 7, 7 2 14, 7 1 7 चोक, 4 त्रिक 12 हे अगदी बरोबर असेल. नंतर हे जर केलं आपण तर 5 1 5, 5 त्रिक 15, 4 त्रिक 12 हे बरोबर आहे. नंतर 7 1 7, 7 2 14, 6 2 12 ही बरोबर आहे. तर अयोग्य जोडी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 43. पहा या ठिकाणी दिले 405 मीटर तार 8 ठिकाणी कापून ते समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी या ठिकाणी 8 ठिकाणी कापले तर तिचे किती तुकडे होतात 9. अगोदरही असा प्रश्न झालेला आपला. तेच 504 भागिले 9 करायचं आपल्याला. ठीक आहे. चला तर 9 1 9, 9 5 45. त्यानंतर इथं उरताल 5 आणि 9 7 54. या ठिकाणी 56 ठिकाणी 56 मीटर ते उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 44. या ठिकाणी खालील कोणता पर्याय अचूक आहे याचा अर्थ अचूक म्हणजे बरोबर आहे. ते कोणत्या ऑप्शन मध्ये आहे ते आपल्याला एक एक ऑप्शन पाहावे लागते. ओके. तर आपण एक एक ऑप्शन सोडून घेऊया. पहा इथं जर पहिला ऑप्शन सोडवला आपण त्यांची बेरीज येते 25 25 भागिले 5 पर्यंत येईल उत्तर 5. पूर्ण केले आलं 5. हे सोडवलं तर 5 1 5 5 चोक 20 4 आणि 5 9 म्हणजे इकडं 5 आणि इकडं 9 म्हणजे बरोबरच चिन्ह आहे. चूक आहे. ऑप्शन 2 सोडून पाहूया. 5 7 8 56 56 आणि 5 61. त्याला एक रे सोडून बघू. परत 7 8 56 आणि 5 1. हे अगदी बरोबर आहे ऑप्शन 2. ठीक आहे. पुढील ऑप्शन आपल्याला सोडण्याची गरज पण नाही. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 45. पहा 45 प्रश्नामध्ये विचारले इष्टिका चितीच्या कडा व शिरोबिंदू ची बेरीज. काय करायचं इष्टिका चितीच्या कडा 12 शिरोबिंदू 8 यांची बेरीज किती आली 20. ही घनाच्या कडा व पृष्ठांच्या कडा व पृष्ठ कडा किती आहेत घनाला 12च असतात. पृष्ठ किती 6. त्यांच्या वजाबाकीपेक्षा वजाबाकी किती 6 कितीने जास्त आहे. पहा यांची बेरीज 20 आली यांची वजाबाकी 6 आली. कितीने जास्त आहे असं विचारलं म्हणजे पुन्हा ह्या 20 आणि 6 ची वजाबाकी करायची. तर 14 ने जास्त आहे. तर या ठिकाणी येणार आहे. पुढील 43 नंबरचा प्रश्न. हरिजित सिंगने बँकेकडून 20,000 रुपये जसाजसे 7 दराने 3 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतले तर त्याला बँक व्याज द्यावे. पहा या ठिकाणी सरळ व्याजाचं सूत्र तुम्हाला सांगितलेलं आहे मी. काय कदम भागिले 100 लक्षात ठेवायचं. या ठिकाणी क म्हणजेच काय काळ किती आहे 3 वर्ष. दर किती आहे 7 आहे. दर किती आहे तर हे 20 वर्ष. सॉरी 20 भागिले याला किती 100. कडीचे दोन्ही शून्य ठिकाणी कॅन्सल होतील. 7 त्रिक 21 होईल. 21 दोन्ही 42 होतील. 42 वर हे 2 शून्य. किती व्याज द्यावं लागेल तर ऑप्शन 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते 4200. ठीक आहे. आता पुढील प्रश्न आहे 47 नंबरचा. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे याचं निरीक्षण करायचं आणि उत्तर काढायचं. पहा सुरुवातीला बाण आहे पुन्हा स्टार आहे पुन्हा स्टार आहे. तर बाणाचं टोक या इकडे झालं पुन्हा डबल स्टार स्टार आले. तर पुन्हा काय येतील 2 स्टार झाल्यावर 2 बाण वेगळ्याकडे तोंड असणार आहे. क्रमांक 1 मध्ये उत्तर पाहायला. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 48. या ठिकाणी पहा 48 मध्ये प्रश्न दिलेला आहे 3/4 या पूर्णांक 4 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल. किती येईल 3. अर्थ पहा 3/4 हे सुरुवातीला एक अपूर्णांक जशाला तसा. तर याचा अर्थ 3 उत्तर येईल. त्याचा अर्थ 4 त्रिक 12 अंशामध्ये किती आणायचे 12 आणायचे.
12 कधी येतील? पहा, 3 दोन्ही 6, 3 एक 9, 3 चौक 12 म्हणजेच या ठिकाणी 3/7 मध्ये 3/7 3 वेळा मिळवावं लागतील. पहा मग काय होईल? छेद 3/4. तर बघा छेद समान आहे एकदाच लिहिला आणि 3 चौक 12 झाले. पहा मग 4 1 4 4 12 आलं का 3 बेरीज अंक 2 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. बाजारामध्ये 17 आंब्याच्या पेट्यांची किंमत 6,035 आहे. तर अशा 25 आंब्याच्या पेट्यांची संख्या किती असेल? असा प्रश्न. तर पहा या ठिकाणी अगोदर आपल्याला 17 आंब्याच्या पेट्यांची संख्या, एक आंब्याची पेटी जर आपण काढली तर काय होईल? 6,035 भागिले 17 होईल. ठीक आहे. त्यांचा जर भागाकार केला आपण दोघांचा 6,035 भागिले 17 तर हा येईल बघा 17 एक 17, 17 17 त्रिक 51 येईल, 9 उरतील. त्यानंतर 17 पाची 85 होईल, 5 येतील. परत या ठिकाणी 8 उरतील, परत 17 पाची 85 तेच 355 रुपयाला आपल्याला एक पेटी मिळेल. 25 पेट्या घ्यायच्यात म्हणजे याला किती? 25 ने गुणायचं. ठीक आहे. तर बघा 25 पाचा 1,600 12 येतील. परत 25 पाचा 1,600 हे 12 तर हातचे राहतील 1,600 आणि 12 म्हणजेच 137 हातचे राहतील परत 13 नंतर 25 त्रिक ठिकाणी 75 होईल आणि हातचे जर मिळवले तर 8,875 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 50 मध्ये काय दिले? मारियाला सेमिनारसाठी 10:30 वाजता पोहोचायचे होते. कितीला? 10:30. 10 वाजून 30 झाला. परंतु गाडी पंक्चर झाल्यामुळे तिला पाऊण तास उशीर झाला. म्हणजे 45 मिनिटं. तर ती किती वाजता सेमिनारला पोहोचेल? तर या ठिकाणी प्लस करायचं आणि 45 ह्याच्यात ॲड करू. हा 5 ला 5 आणि 7 10 हा 10 वाजून 75 मिनिटं होत नसतात. म्हणून याच्यातून 60 वजा केले तर इकडे 1 तास वाढेल म्हणजे 11 होतील इकडं. तर किती राहतील? राहतील 15. 11:15 ला ती त्या ठिकाणी पोहोचेल. प्रश्न क्रमांक 51 पाहूया. पहा खालील कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य आहे याचा अर्थ काय आहे? पहिलं ऑप्शन बघू. कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते. हे एकदम चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1च उत्तर आहे. कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार शून्यच येतो. किती येतो? हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1च. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 52. या ठिकाणी दिलेले आहे 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती आहेत? तर 6 हा अंक असलेल्या 2 अंकी एकूण संख्या किती आहेत? त्या आहेत 18. परंतु 1 ते 9 पर्यंत प्रत्येकी 18 2 अंकी आहेत. त्याच्या या ठिकाणी एक लक्षात घ्यायचे आपल्याला की 2 अंकी संख्येमध्ये 6 अंक या ठिकाणी 18 ह्याच वेळेसच येतो. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 53 या ठिकाणी दिलेले बघा 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती? 200 त्या म्हणल्यावर या ठिकाणी 10% म्हणजे 10चे 100 मधून 10 वजा करायचे. त्या अगोदर सोडून घेऊ. 2 शून्य कॅन्सल, 10 दोन्ही त्यामधून 10 वजा करायचे. हे उत्तर किती? 10. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर पाहायला. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 54 खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळ ही नाही व सहमूळही नाही? पहा या ठिकाणी
जर आपण निरीक्षण केलं तर जोडमुळे नाही आणि सहमुळे नाही, या ठिकाणी अशी आपल्याला जोडी शोधायची आहे. तर या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर क्रमवार त्या संख्या असतात. त्या जोडमुळेही नाहीत आणि सहमुळेही नसतात. पण या ठिकाणी क्रमवार संख्या आलेल्या नाहीत. तर या ठिकाणी इथे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर यायला पाहिजे याचं. ठीक आहे. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 55 पाहूया. इथे काय दिलेलं आहे की समीरने 6,07,000 ही संख्या अंकात लिहिताना त्याने चुकून अशी लिहिली तर त्याचे उत्तर कितीने कितीचा फरकाने चुकेल त्याचं उत्तर. तर पहा या ठिकाणी तर 6,07,000 ही संख्या जर आपण लिहिली तर अशी लिहितो आपण. तर बघा इथं 1 2 3 4 5 शून्य आहेत. या ठिकाणी 4 आहेत. कितीने चुकेल म्हणजे ह्या दोघांची काय चिन्ह. ओके. पहा या ठिकाणी 1 2 3 4 5 शून्य येतील आणि 60 मधून 54 60 मधून 6 गेले 54 राहतील. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला पुढील प्रश्न 56 नंबरचा प्रश्न. तर पहा या ठिकाणी अपूर्णांकाची बेरीज करायची. बेरीज करताना अपूर्णांकाचा छेद समान करावा लागतो. तिन्हीच्या पाड्यात असलेली 24 आहे. म्हणजे या ठिकाणी 24 येण्यासाठी 4 ला कितीने गुणतात? 6 ने. त्यानंतर अंशाला पण 6 ने गुणायचं विसरायचं. ते 4 ने गुणावं लागेल तर ह्यालाही 4 ने गुणा. 8 त्रिक 24 3 ने गुणा, हे 3 ने. आता हे समोर लिहू. अंशामध्ये काय होईल? 18 24 प्लस ते 24 छेदात काय येईल? 5 चोक प्लस 5 त्रिक 15 येईल. त्यात किती? या ठिकाणी छेद समान झाल्यावर एकदाच लिहायचा असतो. 24 अंशाची काय करायची? बेरीज. या ठिकाणी 18 20 आणि 15 बेरीज येते 53. 53/24 आपलं उत्तर नाही. मग याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये 24 1 24 24 49 50 52 5 4 मध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं 54ला 53ला 24 ने भाग द्यायचा. म्हणायचं 24 दोन्ही 48 उरतात 5. आलेला जो भागाकार आहे साईडला लिहायचा. बाकी जे तसे असते लिहून काढ. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 57. इथं सांगितले 625 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेला 4 पदरी कुंपण घालण्यात. किती पदरी कुंपण घालायचे? 4 पदरी. तर बघा बागेचं क्षेत्रफळ दिले. बाग आहे क्षेत्रफळ जर दिलं असेल तर याच्यावरून आपल्याला बाजू जर काढायची असेल क्षेत्रफळ काय असतो? बाजूचा वर्ग. म्हणजे ह्याचं वर्गमूळ घ्यायचा. बाजू किती लिहायची मग? आता कुंपण घालायचं याचा अर्थ ह्याची परिमिती काढायची आपल्याला. चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय? 4 गुणिले बाजू. 4 गुणिले 25 या ठिकाणी 100 होईल. 4 पदरी घालायचे म्हणून पुन्हा ह्याला 4 ने गुणा. किती होईल? 400. खर्च किती? 50. मग पुन्हा 400 ला 50 पुन्हा हे 2 शून्य हा 1 3 देऊन टाकूया. 5 किती खर्च आलाय त्यांना टोटल? तो आलेला आहे 20,000 रुपये. किती आलेला आहे? 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 58.
या ठिकाणी दिले, एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमात अंतर्गत 100 किमी लांबीच्या रस्त्यावर 5 किमी अंतरावर एक याप्रमाणे दुतर्फा झाडे लावण्यासाठी लावायचे ठरवले तर एक झाड. दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूनी. आता समजा जर हा रोड असेल, दोन्ही साईडनी झाड लावायची. 100 किलोमीटर आहे म्हणजे याला 100ला 5 किलोमीटरवर एक आहे. भागलं तर उत्तर येते 20. तर पहा या ठिकाणी 20 आणि 20, पण हे सुरुवातीला या ठिकाणी झाड आहे हे आणि हे एक. आलेलं जे उत्तर आहे आपलं 20, 40 झालं. आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे. पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा या ठिकाणी दिलेले आहे. संदीप जवळ 42,378 क्रमांकापासून 42,432 क्रमांकापर्यंत आहेत. 100 रुपयाचे एक बंडल आहे. त्या 100 रुपयाच्या नोटाऐवजी 500 रुपयाच्या नोटा हव्या असतील तर 500 रुपये. पहा हे जे क्रमांक आहे या क्रमांकाची आपण वजाबाकी करून घ्यायची. तर याची वजाबाकी इथे या ठिकाणी 54 प्लस एक नोट त्याच्यात मिळवायचे म्हणजे सुरुवातीचे हे वजाबाकी करत नाही. हे एकूण 100 रुपयाच्या 55 नोट आहेत. किती नोट आहेत? 55. आपल्याला या ठिकाणी 500 रुपयाच्या नोटा आणायच्या. किती आणायच्या ना? 500. मग आपण काय करायचं? 55 नोट आहेत 100 रुपयाच्या. 500च्या आणायच्या म्हणून ह्याला 500 ने कॅन्सल. 5 एक 5, 5 एक 5, 5. किती नोटा लागतील आपल्याला? 11 नोटा या ठिकाणी 500च्या. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 7. पहा आदित्यला केरळ सहलीसाठी जाण्यासाठी 9,500 प्रवासाचा खर्च 9,000 व 7,500 रुपये. त्या ठिकाणी 7,500 म्हणजे 7,200 रुपये खर्च इतर खर्च झाला तर त्याने केरळ सहलीसाठी एकूण किती बेरीज करून घ्यायची. ती बेरीज झाली 16,750 रुपये. ते 16,700 पावणे 17 किती 17,000 हे उत्तर आपले या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 61. हा शेजारील घड्याळात किती वाजले आहेत? हा खूप सोपा प्रश्न. शेजारील घड्याळामध्ये 9 वाजलेत सर्वांनाच येते. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 62. हा या ठिकाणी दिले खालील आकृतीत प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 सेमी असल्यास आकृतीची हा 1 आहे याचा अर्थ सर्वच या ठिकाणी 1 1 1 असणार. हे आपण सर्व आणि परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. हा 1 2 3 4 6 8 9 10 11 12 13 14 15 16 17 20 आणि 22. तर ऑप्शन क्रमांक 22 या ठिकाणी तर आपला बरोबर असणार आहे. ऑप्शन 1. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. 63 नंबरचा या ठिकाणी प्रश्न आहे. विचारले बघा या ठिकाणी 435 गुणिले 1 स्टार बरोबर 5 स्टार स्टार 0. तर या ठिकाणी स्टारच्या जागी समान अंक असेल तो कोणता आहे हे आपल्याला ओळखायचा आहे. ओके. तर आपण तो ओळखूया. पहा या ठिकाणी एकक स्थानी 5 आहेत. बरोबर आहे. मग जर इथं जर 0 ठेवला तर 0 गुणिले 5 काय होईल? 0च होईल. बरोबर आहे. परंतु जर ह्या संख्या इथं जर 0 ठेवला, हे जे 435 आहेत त्याला जर 10 ने गुणलं तर पुढे एक 0. ते उत्तर 4,350 पाहिजे, पण सुरुवात काय 5,000. ऑप्शन काय येणार नाहीये. ठीक आहे. 11 जर इथे 1 ठेवला तर 1 गुणिले 5 या ठिकाणी 5 नाही. काही ऑप्शन 2 ठेवून पाहूया. तर पहा या ठिकाणी जर 2 ठेवलं तर 12 पंचे 60 येईल. काय येतील? 12 त्रिक 36, 37, 38, 40. किती आली?
4 चोक 48, 49 पण या ठिकाणी 2 2 2 आले, ते 2 जर ठेवला तर हे ऑप्शन क्रमांक 3 आपलं. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. इक्बालने 25,000 रुपयाला एक जुनी मोटरसायकल त्या दुरुस्तीसाठी 8,500 व रंग देण्यासाठी 2,500 खर्च केला. एकूण खरेदी किंमत म्हणजेच दुरुस्ती आणि रंग आणि घेतलेली किंमत या तिघांची काय असते? बेरीज असते. मग अगोदर आपण या तिघांची बेरीज जर केली 25,000, 8,500 आणि 500 या सगळ्यांची जर तिघांची बेरीज केली, ती बेरीज येते आपली 3,000 36,000 30,000 ही झाली एकूण खरेदी किंमत झाली. विकली कितीला? 38,000. ते 36,000ला घेतलेली 38ला विकली. अर्थ काय झालं या ठिकाणी? नफा आणि नफा म्हणजेच विक्री वजा खरेदी ह्या परत वजाबाकी केली. ती 2,500 अंक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला. पुढील प्रश्नाकडे येऊया. 65 नंबरचा प्रश्न आहे. ते दिलेले अचूक आहे. अचूक म्हणजे बरोबर आहे. चौरसाच्या चारी कोणाच्या मापाची आहे या ठिकाणी 3. त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज काटकोन एवढी असते ही चुकीची. चौकोनाच्या बाजूची संख्या ही त्रिकोणाच्या बाजूच्या संख्येच्या दुप्पट असते आहे. त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोणाच्या मापाच्या अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 66. काय या ठिकाणी दिले? सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या या ठिकाणी ओळखायची आहे आपल्याला. पॉईंटच्या स्थानावरून इथं 9 आहे, इथं 8 आहे, 9च्या पुढे इथं 1 आहे. सर्वात मोठी पॉईंट 91 ही संख्या सर्वात मोठी असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे बघूया. हा प्रश्न आहे. आदर्श विद्यालयात 27,989 सरस्वती विद्यालयात 8,493 पूरग्रस्तांसाठी मदत गोळा केली, तर या दोघांची काय करायची आपल्याला? अगोदर बेरीज करावी लागणार आहे. तर ती येणार आहे आपली 56,482. ठीक आहे. मदत गोळा केली. त्यातील 50,042 घरगुती वस्तू व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटासाठी वापरली, तर खाऊच्या पाकिट किती निधी वापरला? रक्कम जमा झालेली 56,482. त्याच्यातून हे घरगुती साहित्य वजा करायचं. 50,042 वजा केले या ठिकाणी तर जे येणार आहे तर हे आहे खाऊच्या पाकिटासाठी वापरलेली रक्कम 6,440. 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. या ठिकाणी अचूक म्हणजे बरोबर विधान निवडायचे. या ठिकाणी चूक आहे. पहिलं वेदात इथे 100 पाहिजे होते, ही चूक आहे, ही चूक आहे. हे अगदी बरोबर आहे. तर कसं 68% आपण 68/100 असं लिहितो. त्याला दशांशामध्ये लिहिताना 68 2 पॉईंट असं लिहितो. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 69. 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती? व्यास काय असतो? त्रिज्येच्या दुप्पट. टी म्हणजेच डायमीटर बरोबर 2r. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे त्या ठिकाणी 7.6 गुणिले 2 करायचं. 6 दोन्ही 12, 6 1, 7 2 14 ने 15.2 मीटर हे या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे 70 नंबरचा. या ठिकाणी दिले एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागते. 5 शर्ट शिवणे लागेल. एक शर्टला 2.25 मीटर. 2.25 मीटर म्हणजे 2 पॉईंट. तर या ठिकाणी आपल्याला किती? 5 शर्ट म्हणजे 5 ने शिवण्याचं आहे. ठीक आहे. 5 5 25 दोन येतात.
अजून 10 2 12 हातचा एक येईल 10 ने 11 2 नंतर 11.25 मीटर तेच 11.25 11 या आहे. ओके. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 71 या ठिकाणी दिले 36च्या एकूण विभाजकांची संख्या 24च्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. पहा 36चे विभाजक जर आपण या ठिकाणी लिहिले तर काय होतील मग 30चे विभाजक 4 तर पहा या ठिकाणी 36ने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला लिहाव्या लागतील आणि 24ने भाग जाणार. तर पहा 36ने भाग जाणाऱ्या संख्या 1 ने तर सर्वच संख्येला भाग जातो या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. तर 1 2 3 4 त्यानंतर 4 झाल्यानंतर 9 तर 12 त्रिक 36 होईल 18 2 या ठिकाणी 6 एक राहिला 6 होईल 1 2 3 4 5 6 8 5 36चे विभाजक किती येतं 9 असे 24चे विभाजक पाडायचे म्हणजे 24ला भाग जाणाऱ्या तर त्या असतील 8 तुम्ही पाडून घ्या या दोघांची वजाबाकी जर केली तर 1 ने जास्त एक आपलं उत्तर येणार 24चे विभाजक कमेंटमध्ये टाका तुम्ही. ओके. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 72 75,9,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी क्रमिक म्हणजे त्याच्या नंतर लगेच येणारी संख्या कोणती ठेवायचा काय करायचं अगोदर लिहून घेऊया आपण काय 75 तर लक्ष 9,535 ऍड 1 करायचं तेच काय होईल 75,000 75,500 असं उत्तर या ठिकाणी मध्ये पाहायला मिळते. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 73 पाहायचा आपल्याला दिले वृक्ष संवर्धन कार्यक्रमात महाराष्ट्र शासन अकोला व अकोला अमरावती यवतमाळ या महामार्गावर तर्फा म्हणजे दोन्ही बाजू 8,000 झाडे लावली त्यापैकी 40% झाडे अमरावती अकोला महामार्गावर लावली तर अमरावती यवतमाळ मार्गावर किती 40% लावली याचा अर्थ 60% झाडे ही त्यांनी कुठं लावली अमरावती यवतमाळ मार्गावर किती लावली विचारले तर काय करायचं 8,000 60 आहे 2 शून्य कडीचे 6 8 23 होईल 4,800 झाडे या ठिकाणी यायला पाहिजे क्रमांक 4 मध्ये पुढील प्रश्न आहे पहा या ठिकाणी चित्रालेख दिलाय आणि याच्यावर प्रश्नाची उत्तरे आपल्याला द्यायची एक चित्र म्हणजे किती आहे 100 घरे आणि 2 2 4 ठीक आहे तर आता प्रश्न पाहूया हा प्रश्न आहे केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या किती आहे केशरी रेशन कार्डामध्ये या ठिकाणी किती आहेत 4 घरे आहेत एक घर म्हणजे 100 4 गुणिले 2 म्हणजे तर ते पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या 2 आहे ही पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची पाहूया एकदा किती हा या ठिकाणी पांढरे 2च आहे पुढे काय सांगितलं आपल्याला पांढरे
घरांची रेशन संख्या ही पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येच्या किती पट आहे? पिवळे 2च आहेत, केशरी या ठिकाणी 4 घर आहेत. म्हणजे दोघांची बेरीज केली तर 6 घर होतील. एक घर म्हणजे 100 आहे, म्हणजे उत्तर येईल असलेल्या घरांच्या संख्येच्या किती पट आहे? ते पांढरे किती आहेत मग? 200. या ठिकाणी हे 600. किती पट आहे म्हणलं, कडीकडीचे शून्य घ्या, 206 उत्तर आहे. ऑप्शन मध्ये उत्तर नाही म्हणजे पुन्हा करायचं, बे एक बे बे एक 3 पट हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण 2022 स्कॉलरशिप 5वी त्यामधील सर्व गणिताची स्पष्टीकरणे या ठिकाणी पाहिली आहेत. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर तुम्हाला या चॅनलवर 2017 पासून आजपर्यंत झालेली सर्व स्कॉलरशिपचे गणित व बुद्धिमत्ता या दोन्ही पेपरचे सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित दिलेली आहेत. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पर्यंत